नमस्कार. डॉक्टर रोहित धुमाळ यांच्या पशुपालक ते उद्योजक या पुस्तकावर आधारित या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा मालमत्तेबद्दल बोलणार आहोत जी नुसती जागा अडवत नाही तर ती तुम्हालाच खाऊ शकते. हो, आपण बोलतोय जिवंत इन्व्हेंटरीबद्दल. हे एकच चित्र पशुपालनाचं सगळं आव्हान अगदी स्पष्टपणे दाखवतं. बघा, डावीकडे आहे गोदाम अ, जिथे निर्जीव वस्तू आहेत, ज्याचा खर्च स्थिर आहे. पण उजवीकडे आहे गोदाम ब, जिथे आपली मालमत्ता जिवंत आहे, ती रोज पैसे खाते आणि तिच्यावर मृत्यूची टांगती तलवारसुद्धा आहे. हे वाक्य खाणारी मालमत्तेचा अगदी गाभा आहे. म्हणजे बघा, दुकानातला माल विकला नाही गेला तर तो फक्त पडून राहतो, पण तुमच्या गोठ्यातला माल विकला गेला नाही तर तो तुम्हालाच खायला लागतो. त्याला जगवण्यासाठीच तुम्हाला सतत गुंतवणूक करावी लागते. तर मग चला, हा जो मूलभूत फरक आहे ना, तो जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. पाहूया की ही जिवंत मालमत्ता एका सामान्य व्यवसायाच्या इन्व्हेंटरीपेक्षा इतकी वेगळी का आहे. आता दुकानातल्या साड्या किंवा गाड्या श्वास घेत नाहीत, बरोबर? पण आपलं पशुधन म्हणजे 24 तास चालणारं एक जैविक मशीन आहे. सिमेंटची पोती खात नाहीत, पण गायी, शेळ्या, कोंबड्या या सगळ्यांना रोज खायला लागतं. आणि त्यांचा हाच खर्च थेट आपल्या नफ्या तोट्यावर परिणाम करतो. विचार करा, एखाद्या फॅक्टरीवर संकट आलं तर मालक काय करतो? तो मशिनरी बंद करून एक पॉज बटन दाबू शकतो आणि खर्च थांबवू शकतो. पण जनावरांच्या भुकेला असा कोणताही पॉज बटन नसतं. बाहेर काहीही परिस्थिती असो, त्यांचं चयापचयाचं इंजिन ते कधीच थांबत नाही. आणि हे जे न थांबणारं जैविक घड्याळ आहे ना, ते एक असा आर्थिक ताण निर्माण करतं जो अनेकदा विशेषतः नवीन उद्योजकांच्या लक्षातच येत नाही. उदाहरणार्थ, एक नवीन शेळीपालनाचा व्यवसाय घेऊ. पहिले 20 महिने, हो तब्बल 20 महिने पैसा फक्त खिशातून बाहेर जातो. शेळ्या विकत घेण्यापासून त्या वातावरणाशी जुळवून घेईपर्यंत, मग त्यांचा गाभणकाळ आणि पिल्लं मोठी होईपर्यंत खर्च सतत सुरूच असतो. पहिली कमाई हातात येते ती साधारणपणे 20 महिन्यांनंतर. जर या मोठ्या कालावधीसाठी तयारी नसेल तर मग उद्योजक नकारात्मक कॅश फ्लोच्या सापळ्यात हमखास अडकतो. दुग्ध व्यवसायातही परिस्थिती फार वेगळी नाहीये. गायी वर्षातले साधारण 60 ते 90 दिवस दूध देत नाहीत, ज्याला आपण भाकड काळ म्हणतो. या काळात उत्पन्न पूर्णपणे शून्य असतं, पण खाद्यावरच्या 70 ते 80% खर्च तसाच सुरू राहतो. हे एक असं आर्थिक संकट आहे जे येणार हे आपल्याला आधीच माहीत असतं, त्यामुळे याचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. बरं, हे झालं पैशांच्या प्रवाहाबद्दल. पण जिवंत मालमत्तेमुळे जी जोखीम निर्माण होते ती यांत्रिक मालमत्तेच्या जोखमीपेक्षा खूपच वेगळी आणि जास्त धक्कादायक आहे. बघा, कुठल्याही मशीनची किंमत हळूहळू कमी होते, ज्याला आपण घसारा किंवा डेप्रिसिएशन म्हणतो. हे एक अंदाजित अपेक्षित नुकसान आहे. पण जनावराचा मृत्यू हा अचानक बसणारा 100% भांडवली धक्का असतो. एका क्षणात तुमची सगळी मालमत्ता शून्य होऊन जाते. आणि इथे तर फरक अजूनच मोठा आहे. जुन्या नादुरुस्त ट्रॅक्टरला भंगारात विकून थोडेफार पैसे तरी परत मिळतात, पण मेलेल्या जनावराची किंमत शून्य नसते, ती चक्क निगेटिव्ह असते. का? कारण त्याच्या विल्हेवाटीसाठी तुम्हाला उलट खिशातून पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुमची मालमत्ता जाता जाता तुमच्यावर एक नवीन खर्च लादून जाते. यांत्रिक मालमत्तेत धोका कसा एकापुरता मर्यादित असतो. एक मशीन बिघडलं तर दुसरं बिघडत नाही. पण जैविक मालमत्तेत एक आजारी जनावर संपूर्ण कळपासाठी धोका बनू शकतं. एखादी मोठी साथ आली तर तुमचं 100% भांडवल एका रात्रीत नाहीसं होऊ शकतं. मग या सगळ्या मोठ्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं? एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागते. चला पाहूया ती कशी. याचं उत्तर एका शब्दात आहे: तयारी. पहिलं जनावर गोठ्यात आणण्याआधी हे 4 नियम पाळणं खूप गरजेचं आहे. 1. किमान 6 महिन्यांच्या चाऱ्यासाठी लागणारा निधी आधीच बाजूला काढा. 2. विम्याकडे एक पर्याय म्हणून नाही तर एक गरज म्हणून बघा. 3. सगळं भांडवल एकाच महागड्या जनावरात न गुंतवता ते अनेक जनावरांमध्ये विभागून जोखीम कमी करा. आणि 4थी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या व्यवसायाच्या योजनेत पहिल्या दिवसापासूनच 5 ते 10% मृत्यूदर गृहीत धरूनच पुढची गणितं मांडा. पण ही फक्त आर्थिक तयारी नाहीये, तर आपल्या मानसिकतेतही बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही इथे उत्पादनांचे बॉस नाही, तर त्या जीवांचे पालक आहात. इथे निर्णय एक्सेल शीटवरच्या आकड्यांवरून नाही, तर जनावरांच्या डोळ्यात बघून घ्यावे लागतात. बरं, या सगळ्या जोखमींमधून आणि आव्हानांमधून मार्ग काढल्यावर आपल्याला बक्षीस तरी काय मिळतं? तर ते बक्षीस म्हणजे वाढीची एक अशी शक्ती आहे जिची नक्कल जगातली कोणतीही फॅक्टरी किंवा मशीन कधीच करू शकत नाही. आणि हीच तर या व्यवसायाची खरी जादू आहे. जैविक चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तुमची गाडी खरेदी केल्याच्या क्षणापासून तिची किंमत कमी व्हायला लागते
पण एक गाय किंवा शेळी स्वतःसारखेच अनेक जीव जन्माला घालून तुमची मालमत्ता आपोआप वाढवते. तुमची मालमत्ता स्वतःच नवीन मालमत्ता निर्माण करायला लागते. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1. तुमची मालमत्ता जिवंत आहे आणि ती खाते. 2. कॅश फ्लोचं नियोजन करताना सुरुवातीचा लांब काळ आणि भाकड काळाचा विचार नक्की करा. 3. मृत्यूची जोखीम खरी आहे आणि तिचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि 4. या सगळ्याचं बक्षीस म्हणजे जैविक चक्रवाढ व्याज, जिथे तुमची मालमत्ता स्वतःच वाढत जाते. आणि शेवटी खरा प्रश्न हाच आहे, या व्यवसायात खरी संपत्ती ही वस्तूंच्या मालकीतून नाही, तर जीवांची पालक म्हणून काळजी घेण्यातून निर्माण होते. तर मग सांगा, तुम्ही केवळ इन्व्हेंटरीचं व्यवस्थापन करायला तयार आहात की एका जिवंत जबाबदारीचं?